शिक्षणाचा श्री गणेशा घरातूनच होतो। परिस्थितीनं गांजलेल्या काही जणांचा अपवाद वगळता इतर ठिकाणी आई आपल्या बाळाला शिक्षणाचे प्राथमिक धडे देते। त्यानंतर प्ले स्कूल किंवा बालवाडीमध्ये प्रवेश घेऊन औपचारिक ज्ञानार्जनाला प्रारंभ होतो। पूर्वीच्या काळी शिक्षक वर्ग लहान मुलांना अक्षर ओळख करून देऊन लिखाणाचा पाया मजबूत करण्याचं काम करत होता। अक्षराला चांगलं वळण लागण्यासाठी अनेकांनी बरीच वर्ष शिक्षकांचा मारही खाल्ला। पाटीवर अक्षर गिरवण्याची शिक्षा देऊन त्यात काही अंशी सुधारणा आणली जायची। पण सध्या शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल झाले असून जेवढा जास्त भपका तेवढं अधिक चांगलं शिक्षण असा समज दृढ झालाय। त्यामुळे दप्तराची जागा सॅगनं तर पाटीची जागा वहीनं घेतली। पेन्सिलच्या जागी पेन आला आणि गुरुजी टीचर बनले। शाळांमध्येही कमर्शियलायझेशन झालं आणि कळत न कळत अर्थकारणही घुसलं। मग अमुक शाळेचा तमुक युनिफॉर्म याच दुकानातून घेतला पाहिजे हे जसं सूत्र झालं तसंच या कंपनीची पुस्तकं त्या कंपनीच्या वह्या चिमुकल्यांच्या दप्तरात दिसू लागल्या। ज्युनियर केजी सिनियर केजी यांच्या बरोबरीनं प्ले स्कूलमध्येही विशिष्ट वह्या आणि वर्कबुक यांचा वापर अनिवार्य बनला। गुळगुळीत आणि रंगीबेरंगी कागदांच्या या वह्या पुस्तकांमुळे लहान मुलं आणि पालकही भुलून गेले। 90च्या दशकानंतर या प्रक्रियेला वेग आलाय। याच कालावधीत शिक्षणाचं बाजारीकरण झालंय अशी खंत अनेक जाणकारांनी व्यक्त केली, पण त्याकडे कुणीही गांभीर्यानं लक्ष दिलं नाही। अशा परिस्थितीत शैक्षणिक क्षेत्राचा अभ्यास करायचं ठरवलं तर अनेक धक्कादायक बाबी समोर येतील। पाटी हळूहळू बाजूला पडण्यामागच्या कारणांचा वेध घेतला तर आणखी एक शक्यता समोर येते। NCERTच्या आकडेवारीनुसार संपूर्ण देशात 13 लाख शाळांमध्ये 23 कोटी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। यापैकी 1,92,00,000 विद्यार्थी आपल्या राज्यात आहेत। या सर्व विद्यार्थ्यांना वर्षाकाठी कच्च्या कामासाठी 4 आणि फेअर नोटसाठी 4 अशा 8 वह्या गृहीत धरल्या तरी वह्यांची एकूण संख्या 184 कोटीहून अधिक होते। प्रत्येक वहीची सरासरी किंमत 10 रुपये धरली तर त्यांची किंमत 2000 कोटी रुपयांपेक्षा जास्त होते। केवळ शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वह्यांच्या कंपन्यांची ही अजस्त्र उलाढाल आहे। या व्यतिरिक्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचं गणित वेगळंच। अनेक कारणांसाठी वहीचा वापर अनिवार्य आहे, पण कच्च्या कामासाठी गणितासाठी लिखाण सुधारण्यासाठी पाटीचा उपयोग केला तर यातल्या निम्म्याहून अधिक वह्यांची आणि पर्यायानं पैशाची बचत होऊ शकते। पण ज्या वेळेला अर्थकारण वरचढ ठरू लागतं त्यावेळेला इतर बाबी नजरेआड जातात किंवा संबंधित घटकाकडून त्या नजरेआड केल्या जातात। हजारो कोटींच्या उलाढालीच्या व्यवसायाआड येणाऱ्या या पाटीला पद्धतशीरपणे बाजूला केलं गेलं का असा संशयही निर्माण होतो। पण यामध्ये सर्वाधिक नुकसान झालंय ते लहान मुलांचं, कारण सुंदर अक्षर हाच खरा दागिना असं केवळ सुभाषितच शिल्लक राहिलंय। संपूर्ण वर्गामध्ये एखाद दुसऱ्या विद्यार्थ्याचं अक्षर मोत्यासारखं असतं, इतरांना त्याचा हेवा करण्यापलीकडे काहीच करता येत नाही। यावर उपाय म्हणून ठिकठिकाणी हँडरायटिंग क्लासेसचं पीकही उगवलंय। पण यापेक्षा लहानपणी पाटी वापरली असती तर ते किती बरं झालं असतं हे पालकांनी तरी समजून घेऊन घरामध्ये पाटी आणणं आवश्यक आहे।